श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. आज्ञेविना काळना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे. हा अनुभव जो कोणी ऐकणार आहे त्याच्या अंगावरती आज थरारून काटा उभा राहणार आहे. या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे. या ताईंनी ज्या काही चुका केल्या आहे त्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहे. अशा चुका केल्यानंतर किती मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं हे आपल्याला या अनुभवातून बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तसेच तुम्हाला देखील असे स्वामींचे नवीन अनुभव आलेले असतील तर तुम्ही आपल्या या चॅनलवरती अनुभव शेअर करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. तिथे तुम्ही जॉईन व्हा आणि तुमचा देखील असाच अनुभव मला लिहून पाठवा आणि आपला अनुभव प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण स्वामींच्या आज्ञेने करत आहोत. स्वामींची इच्छा आहे म्हणून सर्व काही घडत आहे. कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. या वाक्यानुसार जे काही घडत आहे ते स्वामी महाराज करून घेत आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. तत्पूर्वी मला एक सांगावंसं वाटतं की या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले, सर्व भक्तांना आश्वासन देणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामी आईंना माझा कोटी प्रणाम मी सर्वप्रथम करते. आज माझा अनुभव सांगताना खूप हृदय भरून येत आहे. माझ्या अंगावरती शहारे उभे राहत आहे. तो प्रसंग आज देखील आठवला तरी स्वामींची माझ्यावरती किती कृपा झालेली आहे मी कधीच विसरू शकत नाही. आमच्या आयुष्यातील हा खूप मोठा प्रसंग आहे. स्वामी भक्तांनो, माझ्या घरामध्ये माझा मुलगा, माझी मुलगी, माझे मिस्टर आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. स्वामींनी मला पदोपदी आत्तापर्यंत खूप सारी साथ दिली आहे. प्रत्येक क्षणाला हम गया नहीं जिंदा हूँ याची प्रचिती मला आलेली आहे. प्रत्येक संकटामध्ये स्वामी महाराज माझ्यासोबत उभे राहतात आणि ह्या देखील संकटात ते असेच उभे राहिले. स्वामी भक्तांनो, काय झालं की माझी एक अशी ओळखीची मैत्रीण होती. तिच्या घरी तिच्या सासऱ्यांची पुण्यतिथी होती. त्यासाठी त्यांनी घरी खूप गोडाधोडाचं जेवण बनवलेलं होतं आणि मग तिने माझ्यासाठी एका पिशवीमध्ये ते प्रसाद म्हणून माझ्या घरी मला दिला आणि मी माझ्या मनामध्ये कुठलाही विचार न करता तो प्रसाद घरात घेतला आणि मी तो फ्रीजवरती ठेवला. फ्रीजवरती ठेवल्यानंतर मग मला काय झालं की मी स्वयंपाक करायला लागली. स्वयंपाक करू लागली तर मला माझ्या मागे कुणीतरी असल्याचा भास झाला. त्यानंतर माझ्याकडे कुणीतरी डोकावून बघत आहे असं मला वाटत होतं. आज माझ्यासोबत असं का बरं घडत आहे मला काही कळत नव्हतं. काय करू मला काहीच कळत नव्हतं. आणि काय झालं की एक दिवस असंच मी देवपूजा करत होते. देवपूजा करताना माझ्या रूममध्ये कोणीतरी पळत गेल्याचा मला भास झाला. अक्षरशः मी उठून बघितलं कोणी गेलंय का, तर कोणीच नव्हतं. असं का बरं घडलं आहे. आणि तो जे पदार्थ होता तो मी माझ्या मिस्टरांनाही खाण्यासाठी दिला होता. जेवणामध्ये आम्ही तो पदार्थ घेतलेला होता आणि माझ्या मिस्टरांनी खाल्ला. अगोदर माझे मिस्टर हे खूप छान होते, पण ते खाल्ल्यापासून ते खूप चिडचिड करायचे आणि खूप रागवायचे. यांच्यामध्ये असा बदल का बरं झाला हे देखील मला काही कळत नव्हतं. त्यावेळेस माझी मुलगी ही 9वीमध्ये शिकत होती आणि ती रोज 3 वाजता पहाटे अभ्यासासाठी उठत असायची. मी तिला उठून द्यायचे आणि ती शांतपणे खूप छान उठून अभ्यास करायची. ती उठल्यानंतर कधीही झोपत नव्हती. उठली की लगेच अभ्यासाला बसत असायची. असा आमचा रोजचा दिनक्रम होता. त्या दिवशी काय झालं की मग असंच मी काय केलं की माझ्या मुलीला उठवलं. तिला म्हटलं उठ अभ्यासासाठी, तर ती उठली आणि मग मी लाईट चालू होता तर मला तिथे झोपच येत नव्हती की लाईट चालू आहे मला झोप येत नाही. मी माझ्या मुलीला म्हटली की मला
झोप येत नाही आहे लाईट चालू असल्यामुळे. मी एक काम करते, मी बाहेर झोपायला जाते, तू अभ्यास कर असं मी तिला म्हटले. तर ती म्हणे हो आई. त्यावेळेस माझा मुलगा देखील हा आजारी होता, तोही आजारी पडलेला होता. घरात असं का बरं घडत आहे मला काहीच कळत नव्हतं. मी काय केलं, मग माझं जे अंथरूण आहे ते अंथरूण घेतलं आणि बाहेर हॉलमध्ये गेले. माझे मिस्टर वरती बेडवरती, हॉलच्या बेडवरती झोपलेले होते. मी तिथे अंथरूण टाकलं आणि झोपली. झोपल्यानंतर काय झालं की अचानक थोड्या वेळातच जे अंथरूण होतं ते अंथरूण माझ्या अंगावरती पडलं. अचानक पडल्यामुळे मी खूप गोंधळून गेले की हे असं कसं झालं, आणि लगेचच ते माझं गळा दाबू लागलं. मला खूप असं मारत होतं. माझं डोकं जोरजोरात खाली आदळत होतं. हे काय होत आहे मला काहीच कळत नव्हतं. मी खूप घाबरली होती. त्यानंतर त्याने माझे केस पकडले आणि मला ओढून माझ्या दरवाजाच्या दिशेने मला घेऊन जात होता. मी खूप आवाज करत होते, खूप रडत होते, पण माझ्या मिस्टरांना काही ऐकू येत नव्हते. ते खूप गाढ झोपलेले होते. एवढं भयानक होत होतं. मला असं वाटत होतं की आता मी काय करू. मी जोरामध्ये स्वामींचं नाव घेतलं. स्वामी आई वाचवा असं म्हटलं. त्या क्षणी मला त्याने जे काही होतं त्याने मला सोडलं आणि मग मी अक्षरशः एक लहान बाळ कसं रांगत जातं तसं मी रांगत त्या अंथरुणावरती गेले. तिथे मला असे वाईट हात देखील दिसत होते. मला काय होत होतं काही कळत नव्हतं. मी माझ्या मिस्टरांना हलून उठवलं. त्यांना उठवलं आणि मी रडत होती. त्यांनी लगेच लाईट चालू केला की काय झालं ते मग खूप गोंधळून गेले की नेमकी काय झालं, ही असं का बरं करत आहे. त्यांना मी म्हटलं की मी किती ओरडत होती, किती आवाज देत होती, किती रडत होती, तुम्हाला आवाज आला नाही का. तर ते म्हटले नाही, मला तुझा थोडा देखील आवाज आला नाही. तुला काय झालं. घडलेला सर्व प्रकार मी माझ्या मिस्टरांना सांगितला. ते देखील खूप घाबरले. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये माझी जी मुलगी होती तीही बाहेर आली. ती म्हटली आई, आत्तापर्यंत मला असं कधीच झालं नाही की मी उठली आणि झोपली, पण आज काय झालं काय माहीत, मला खूप गाढ झोप लागली. मी टेबलवरतीच झोपी गेले. मुलगी अशी म्हणल्यानंतर मी खूप घाबरली. मिस्टरही खूप घाबरले. मग मी लगेच देवघरासमोर गेली, महाराजांपुढे बसली आणि महाराजांना म्हटलं की महाराज, हे काय घडत आहे तुम्हीच बघा, मी खूप घाबरली आहे, असं काय घरामध्ये घडत आहे. त्या क्षणी काय झालं की माझी मान फ्रीजकडे वळली. फ्रीजकडे वळल्यानंतर ती जो पदार्थ होता त्या पदार्थाची पिशवी ही उघडली होती. हे बघून मला काहीतरी शंका आली की नेमकी काहीतरी घडलेलं आहे. मग आता काय करावं काहीच कळेना. मग आम्ही मठामध्ये गेलो. तिथे गेलो, स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. घडलेला सर्व प्रकार तिथे सांगितला. तिथे सांगितल्यानंतर त्यांनी मग आम्हाला सांगितलं की त्या पदार्थासोबत त्या पुरुषाची आत्मा तुमच्या घरामध्ये त्याने प्रवेश केला आहे असं सांगितलं. कारण तेलकट गोड पदार्थ होता त्याच्यासोबत तो आलेला आहे. हे ऐकल्यानंतर मला थरारून घाम आला की आता काय करावं काही कळेना. ते म्हटले घाबरू नका, महाराजांचं नामस्मरण करा आणि तो पदार्थ घराच्या बाहेर टाका असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी घरी आले आणि तसंच केलं. तो पदार्थ घेतला आणि घराच्या बाहेर टाकला. स्वामी भक्तांनो, कधी काय घडेल काही एक सांगता येत नाही. खूप मोठ्या संकटातून स्वामी आईंनी मला वाचवलं. मी नुसतं म्हटलं की स्वामी आई मला वाचवा, ह्या शब्दाने मला त्याने सोडून दिलं. नाहीतर त्या दिवशी माझं पूर्णपणे मी इथे तुमच्यासोबत बोलत देखील नसते, असं माझ्यासोबत त्या दिवशी घडलं असतं असं मला वाटतं. स्वामींच्या नामामध्ये प्रचंड ताकद आहे, ती फक्त ओळखता आली पाहिजे. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामींच्या मध्ये खूप ताकद आहे. स्वामी महाराज आहेत, आपल्या केसाला देखील धक्का लागू शकत नाही. त्या खूप मोठ्या संकटातून महाराजांनी आम्हाला वाचवलं. तो अनुभव आम्ही मरेपर्यंत कोणीही विसरणार नाही. आज माझी मुलगी ही 12वीमध्ये आहे आणि स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित आमचं घरात चाललेलं आहे. सर्वजण सेवा करतात, खूप छान आमच्या घरात चाललेलं आहे. महाराजांनी अशीच आमच्याकडून निरंतर त्यांच्या चरणाची सेवा करून घ्यावी. त्यांच्या चरणापासून कधीही आम्हाला लांब पाठवू नये. त्यांचा कृपाहस्त आमच्यावरती कायम ठेवावा, हीच महाराजांची चरणी प्रार्थना करून माझा आलेला हा अनुभव मी येथे संपवते. श्री स्वामी समर्थ.
बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे आणि असा तुमच्यासोबत कधीही घडू नये, त्यामुळे अशी प्रसंग आपल्यासोबत येऊ नये असं कधीच कुणाच्या इथलं आणायचं नाही आणि खायचं देखील नाही. असे प्रसंग घडतात, असे संकट आपल्यावरती ओढवतात. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.